हॅलो, वेलकम टू के के फॅशन. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करताना किंवा कुर्ती काही असो ड्राफ्टिंग करताना आपण कुठल्या म्हणजे काय आपल्याकडनं काय चुका होतात की ज्याच्यामुळे आपलं जे फिटिंग आहे तर ते परफेक्ट येत नाही. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला ह्या ज्या 5 गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली म्हणजे शोल्डर डाऊन. आता शोल्डर डाऊन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण मार्किंग करतो सुरुवातीला आपण शोल्डरच्या हाफ घेतो आणि त्यानंतर इथनं आपण शोल्डर डाऊन येतो. ओके, इथून आपल्याला डाऊन किती घ्यायचं असतं आणि समजा इथे फॉर एक्झाम्पल आपण इथे 2.5 सोडलं आहे तर मग हे आपण असं जॉईन करतो आणि त्यानंतर आपण पुढे असं आपलं जे आहे ते ब्लाऊजचं किंवा कुर्तीचं जे काय असेल ते आपण मार्किंग करतो. ओके, तर मग हे डाऊन आपण काय येतो, हे डाऊन यायचं, हे डाऊन काय यायचं तर कारण ज्यावेळेस हे बघा आपला हा जो हा नेक पोर्शन आहे, त्यानंतर आपलं हे शोल्डर आहे. तर सगळ्यांचे शोल्डर हे थोडेसे क्रॉस असतात, कोणाचंही स्ट्रेट नसतं. त्यामुळे हे शोल्डर क्रॉस असतं, ह्या टाईपमध्ये असतं, स्ट्रेट नसतं आणि काहींचे खांदे जास्त उतरते असतात. तर त्यासाठी आपल्याला हे शोल्डर डाऊन घ्यायचं असतं. ओके, आता सेकंड पॉईंट आहे की शोल्डर मायनस चार्ट. शोल्डर मायनस चार्ट हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर गळा आपला जेवढा जास्त खाली असतो तेवढे आपले खांदे उतरतात. त्यासाठी आपल्याला शोल्डरमधनं काही मायनस करायचं असतं. फॉर एक्झाम्पल जर शोल्डर तुमची 7 असेल तर डीप नेकसाठी शोल्डर मायनस चार्ट यूज करून समजा शोल्डर मायनस चार्टनुसार आपण शोल्डरमध्ये जर 2 इंच मायनस केलं तर आपली फायनल शोल्डर ही एवढीच राहणार आहे. म्हणजे आपला हा जो गळा आहे, आधीच्या याच्यामध्ये हा गळा समजा इथून होता असा, तर तो थोडासा आत सरकला जातो. ओके, त्यामुळे आपले खांदे उतरत नाही. तर पहिला पार्ट आपला होता की शोल्डर डाऊन घ्यायचं असतं. सेकंड पार्ट आहे शोल्डर मायनस चार्ट यूज करायचं असतं. थर्ड आहे की आर्म होल डर्ट आहे. तर बघा समजा आपलं हे ब्लाऊज आहे. ओके, हे आपलं ब्लाऊज आहे. तर आपल्याला इथे एक डर्ट घ्यायचा असतो, आर्म होल डर्ट. तो डर्ट जर आपण घेतला नाही आणि तो न घेता फॉर एक्झाम्पल आता प्रिन्सेस कटसाठी आपण डायरेक्ट असं ड्राफ्टिंग केलं, हा वेस्ट डर्ट आहे आणि हा डर्ट घेतला नाही तर आपल्याला इथे क्रीज येते, म्हणजे तिथे थोडासा घोळ पडतो. तर तो पडू नये त्यासाठी आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये आर्म होल डर्ट हा घ्यायचा असतो. ज्यावेळेस आपला नेक हा डीप असतो तर त्यावेळेस काय करायचं की आता फॉर एक्झाम्पल हे बघा आपला हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे. ओके, आणि हा ब्लाऊजचा आपला बॅक पार्ट आहे आणि ही आपली चेस्ट लाईन आहे. ओके, असं ब्लाऊजची ही इथली चेस्ट लाईन आणि ह्या वरच्या ब्लाऊजची. ओके, तर हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि ज्यावेळेस आपला गळा हा चेस्ट लाईनच्या खाली असतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं की फ्रंट पार्टमधने वरतून आपल्याला 0.25 इतकं हे कंपल्सरी मायनस करायचं असतं आणि थोडंसं क्रॉस घ्यायचं असतं. ओके, आणि ज्यावेळेस आपला बॅकनेक हा चेस्ट लाईनच्या खाली असतो त्यावेळेस आपल्याला वरतून अर्धा इंच हे कंपल्सरी मायनस करायचं असतं वरतून ज्यावेळेस आपण ड्राफ्टिंग करतो. त्यामुळे काय होतं की आपली ब्लाऊजची फिटिंग ही अगदी परफेक्ट बसते. ओके, आणि नेक्स्ट आहे की पॅक शोल्डर मायनस चार्ट. पॅक शोल्डर मायनस चार्ट म्हणजे काय आहे की समजा तुमचा गळा हा पॅक असेल, ओके, आणि तुमचं शोल्डर हे 3.75 असेल तर ते ॲज इट इज घ्यायचं तुमचं हे इथलं रेडी शोल्डर. जर तुमचं 3.75 असेल पण जर 3.75च्या जर तुम्हाला रेडी शोल्डर हे कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला हे साईडने आपल्याला थोडंसं इथनं मायनस करायचं असतं. ओके, त्यामुळे काय होतं की आता हे बघा फॉर एक्झाम्पल हा तुमचा गळा आहेत आणि तुम्ही जर साईडने मायनस केलं इथनं, ओके, तर त्यावेळेस तुमचा हा गळा बरोबर असा परफेक्ट बसतो. म्हणजे तुम्ही कितीही वाकलात किंवा इथे क्रीज येत नाही, हा अगदी व्यवस्थित बसतो. ओके, त्यासाठी तुम्हाला पॅक शोल्डर ज्यावेळेस तुमचा पॅकनेक असतो तर तुम्हाला रेडी शोल्डरच्या हिशोबाने आपल्याला शोल्डरमधनं काही मायनस करायचं असतं, तेही साईडने मायनस करायचं असतं. ओके, तेव्हा तुमचा गळा हा व्यवस्थित बसतो. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या जर तुम्ही परफेक्टपणे फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊज हे अगदी फिटिंगमध्ये आणि अगदी परफेक्ट बसणार आहे. तर तुम्हाला ह्या 5 ट्रिक्स कशा वाटल्या तर त्या नक्की सांगा.